मी तुम्हाला व्हायब्रेशन्स दाखवले. हा व्हायब्रेशन पूर्ण जेव्हा त्याला फील होतो विथ अ अफर्मेटिव्ह ते घडतं. ओके. एखादा क्लायंट माझ्याकडे आलं, त्याला कशासाठी मला रेकी करायचे हे त्यांनी मला जेव्हा सांगितलं, तर त्या अफर्मेटिव्हला घेऊन, त्या विशला घेऊनच मी रेकी करणार. आणि जेव्हा आपण रेकी घेतो आपल्या शरीरात, ते सेव्ह करायचे पण पॉईंट्स असतात. ओके. म्हणजे त्याला, म्हणजे समजा की मी पेट्रोल भरले तर पेट्रोलची टाकी असते, तशी रेकीची कॉस्मिक एनर्जीची आपले चक्राज असतात. 7 ओके. चक्राज आहेत, 114 चक्र असतात. मेन चक्राज 7 आहेत. त्या 7 चक्रामध्ये हे कॉस्मिक एनर्जीज जेव्हा भरून असते किंवा फिल्ड असते, तेव्हाच तुमचं माइंड, सोल, बॉडी बॅलन्स्ड असतं. प्रत्येक चक्राचा एक महत्त्व असतो. फॉर एक्झाम्पल, सहस्त्र चक्र घेतलं तर हे कनेक्टेड असतं युनिवर्सला. थर्ड आय घेतलं तर तुमचं इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग होतं. तुम्हाला दिसायला लागतं. व्हिज्युअलायझेशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. तुम्हाला ॲटोमॅटिक इंट्युशन, व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड तुम्हाला सांगायची गरज नाही. यू विल कम टू नो इझिली. ओके. थ्रोट चक्र आहे. थ्रोट चक्र जर ॲक्टिव्ह असेल कॉस्मिक एनर्जीजमध्ये, तर तुम्हाला मार्केटिंग स्किल तुमची वाढते. जर हे ब्लॉक्ड असेल, तर जर कुठलाही चक्र ब्लॉक्ड असेल, त्या जागेचा तो रोग पण क्रिएट होतो.